सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहे राजा दशरथ यांचा जन्म कसा झाला होता. महाराज दशरथ यांचा जन्म ही एक अतिशय अद्भुत घटना आहे. पौराणिक धार्मिक ग्रंथांच्या आधारे असे सांगितले जाते की एकदा राजा दुपारची प्रार्थना करत होता. त्यावेळी लंकापती रावण त्याच्याशी लढायला आला आणि दुरून त्याची प्रार्थना पाहत होता. राजा अजने भगवान शिवाची प्रार्थना केली आणि पाणी पुढे अर्पण करण्याऐवजी मागे फेकले. हे पाहून रावणाला खूप आश्चर्य वाटले आणि लढण्यापूर्वी तो राजा अजच्या समोर आला आणि विचारू लागला की प्रार्थना केल्यानंतर पाणी नेहमी पुढे ओतले जाते, मागे नाही. यामागील कारण काय आहे? राजा अज म्हणाला की जेव्हा मी डोळे मिटून ध्यानस्थ अवस्थेत भगवान शिवाची प्रार्थना करत होतो तेव्हा मला एक गाय इथून एक योजने अंतरावर जंगलात गवत चरताना दिसली आणि मला दिसले की एक सिंह त्यावर हल्ला करणार आहे. मग मी गायीचे रक्षण करण्यासाठी मागे पाणी ओतले. हे ऐकून रावणाला खूप आश्चर्य वाटले. रावण एक योजने अंतरावर तिथे गेला आणि त्याने पाहिले की एक गाय हिरवे गवत चरत आहे, तर सिंहाच्या पोटात अनेक बाण अडकले आहेत. आता रावणाला खात्री पटली की ज्या महापुरुषापासून पाण्याचे बाण बनवले जातात आणि लक्ष्य कोणत्याही साधनाशिवाय मारले जाते तो महापुरुष आहे. अशा शूर माणसाला हरवणे खूप अशक्य आहे आणि तो त्याच्याशी लढल्याशिवाय लंकेला परततो. एकदा राजा जंगलात फिरायला गेला तेव्हा त्याला एक अतिशय सुंदर तलाव दिसला. त्या तलावात एक कमळाचे फूल होते जे खूप सुंदर दिसत होते. ते कमळ मिळवण्यासाठी राजा अज तलावाकडे गेला. पण हे काय आहे? राजा अज त्या कमळाजवळ जितके जवळ गेला तितके ते त्याच्यापासून दूर गेले आणि राजा अज ते कमळ पकडू शकला नाही. शेवटी आकाशातून एक वाणी आली. हे राजा, तू निपुत्रिक आहेस, तू या कमळाच्या लायक नाहीस. या भविष्यवाणीने राजा अजच्या हृदयावर भयंकर आघात केला होता. राजा अज त्याच्या राजवाड्यात परतला. त्याला मूल नसल्याने तो काळजी करू लागला. तो भगवान शिवाचा एक महान भक्त होता. भगवान शिवांनी त्याची काळजी लक्षात घेतली आणि धर्मराजाला बोलावून सांगितले की तुम्ही अयोध्या शहरात एका ब्राह्मणाला पाठवा जेणेकरून राजा अजला मूल होईल. दूर एक गरीब ब्राह्मण आणि त्याची पत्नी सरयू नदीच्या काठावर एका झोपडीत राहत होते. एके दिवशी ब्राह्मण राजा अजच्या दरबारात गेला आणि त्याला त्याची दुर्दशा सांगून भिक्षा मागू लागला. राजा अज त्याला त्याच्या तिजोरीतून सोन्याचे नाणे देऊ इच्छित होता, पण ब्राह्मणाने नकार दिला आणि म्हटले की ते लोकांचे आहे, जे काही आहे ते तू दे. मग राजा अजने त्याचा हार काढून ब्राह्मणाला देऊ लागला, पण ब्राह्मणाने नकार दिला की ही देखील लोकांची मालमत्ता आहे. अशा प्रकारे राजा अजला खूप वाईट वाटले की आज एक गरीब ब्राह्मण त्याच्या दरबारातून रिकाम्या हाताने जात आहे. मग राजा अज संध्याकाळी एका मजुराचे विष बनवतो आणि शहरात काही कामासाठी निघून जातो. चालत असताना तो एका लोहाराकडे जातो आणि त्याची ओळख न सांगता विनवणी करून तिथे काम करू लागतो. तो संपूर्ण रात्र हातोड्याने लोखंडावर काम करतो. त्या बदल्यात त्याला सकाळी 1 रुपये मिळतात. राजा 1 रुपये घेऊन ब्राह्मणाच्या घरी पोहोचतो, पण ब्राह्मण तिथे नव्हता. त्याने तो 1 टक्का ब्राह्मणाच्या पत्नीला दिला आणि तो टक्का ब्राह्मणाला देण्यास सांगितले. जेव्हा ब्राह्मण आला तेव्हा ब्राह्मणाच्या पत्नीने तो टक्का ब्राह्मणाला दिला आणि ब्राह्मणाने तो टक्का जमिनीवर फेकला. मग एक आश्चर्यकारक घटना घडली. जिथे ब्राह्मणाने तो टक्का टाकला होता तिथे एक खड्डा तयार झाला. ब्राह्मणाने
तो खड्डा पुढे खोदला आणि त्यातून एक सोन्याचा रथ बाहेर पडला आणि आकाशात गेला. त्याचप्रमाणे 9 सोन्याचे रथ बाहेर पडले आणि आकाशाकडे गेले. आणि जेव्हा 10वा रथ बाहेर आला तेव्हा त्यावर एक मूल होते आणि तो रथ जमिनीवर विसावला. ब्राह्मण त्या मुलाला राजा अजच्या दरबारात घेऊन गेला आणि म्हणाला, राजन, या मुलाला स्वीकारा. हा तुमचा मुलगा आहे, जो 1% जन्मला आहे. त्याच्यासोबत 9 सोन्याचे रथ बाहेर पडले जे आकाशात गेले. तर हे मूल 10व्या रथावर निघाले. म्हणूनच हा रथ आणि मुलगा तुमचा आहे. अशा प्रकारे दशरथींचा जन्म झाला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.